त्यासाठी मी ह्याच्यामध्ये कमीत कमी 20 पाव होतील. आपण बनवणार आहोत घरच्या घरी पाव. त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो मैदा. त्याच्यामध्ये मी 2 प्रकारचे पाव बनवणार आहे. हे आहे ब्रेड प्रूफर. याच्यामध्ये किती 2 ग्राम घेतलं आहे, अंदाजाने पाव चमचा. हे जर असेल तुमच्याकडं तर टाका, नाही तर एवढा. हे आहे यीस्ट. हे तुम्हाला कुठे पण बेकरीमध्ये भेटेल. त्यासाठी मी 2 चमचे यीस्ट घेतले. चहाचा चमचा आहे भरून, अंदाजाने 20 ग्राम. एक चमचा पिठी साखर. कारण यीस्ट घातल्यावर त्यामध्ये पिठी साखर घालणं गरजेचं आहे. आणि थोडंसं गरम पाणी घालून 2 मिनिटं ठेवायचं. जर तुमच्याकडं सुक्कं यीस्ट असेल तर ते वेगळं गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं साखरेबरोबर. 5 मिनिटं ठेवून नंतर ते उपयोगात आणायचं. एक टेबलस्पून मीठ आणि गरम पाणी घ्यायचं. सर्व एकत्र करायचं आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं. आपण हे सर्व मिक्स करून याचा गोळा करून घेतला आहे. आता याच्यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालायचं. परत चांगलं मळून घ्यायचं. यीस्ट घातल्याबरोबर मीठ घालायचं नाही, नाहीतर बाजूला ठेव, यीस्ट फुगणार नाही. हा चांगला गोळा मळून घेतला आहे. 10 मिनिट लागली सर्व एकत्र करायला. आता याला डबल होईपर्यंत कमी कमी अर्धा ते पाऊण तास ठेवून द्यायचं गरम जागेवर. मगाशी जे आपण पीठ मळून ठेवलं होतं पावासाठी, त्याला पाऊण तास झाला आहे. आता ते आपण काढलं, त्या अशा प्रकारे फुगलं आहे. ते आपण त्याच्यातली हवा काढून घेतली आणि आपण आता दुसऱ्यांदा पाव फुगायला ठेवणार आहोत. माझ्याकडं हा केकचा टीन आहे, त्याच्यामध्ये 9 पाव आरामशीर होतात. आपण पिठाची सगळी हवा काढून घेतली. ब्रेडला तेलाचा हात लावून घेतला. तुम्हाला जर अगर ओलं यीस्ट नाही भेटलं कमी, तर
किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सुक्कं पनीर भेटतं. ते थोडं गरम पाणी करून हाताला सोसून याप्रमाणे गरम पाणी करून त्याच्यामध्ये ते एक चमचा घ्यायचा, 1 ते 1.5 चमचा. आणि ओलं जर असेल तर डबल घ्यायचं. आता हे आपण अर्धा किलो पीठ मळलं होतं, त्याचं वजन 700 ग्राम झाले. पण याचे आता 9 गोळे करून घेणार आहोत. जर तुम्ही सारखे गोळे केले तर तुमचे पाव सगळे सारखेच येतील. तुमच्याकडे वजन असलं तर ठीक, नाही तरी अंदाजाने करा. माझ्याकडं वजन काटा आहे. बेकरीमध्ये सगळं वजन करून घेतात, आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात नसतो. असं अंदाजाने आपण गोळे करून घ्यायचे. मी सारख्या प्रमाणात 9 गोळे करून घेणार आहे. तुम्ही हा एक पिठाचा गोळा घेतला, मळला, त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 4 ते 5 प्रकारचे पाव बनवू शकता. तर हे हातावर गोळे करून घ्यायचे एकसारखे आणि जागा सोडायची. म्हणजे पाव काय फुगतात ना, त्यांना फुगायला जागा राहते. करून सर्व गोळे मी करून घेणार आहे. अंदाजाने हा गोळा कमीत कमी 60 ग्रामचा असतो. आता हे मी झाकून परत गरम जागे, माझ्याकडं ओव्हन आहे त्याच्यामुळे मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे. तुम्ही गॅसच्या बाजूला नाही तर गरम जागेमध्ये ना असं ठेवून त्याच्यावर पातळ कपडा ठेवायचा. कमीत कमी अर्धा तास किंवा 40 मिनिटं ठेवायचं. आता आपण ब्रून पाव करायला घेणार आहे. तर हे मी ते 9 पाव बनवायला 300 ग्राम पीठ लागतं. 300 ग्राममध्ये आरामशी मोठे 9 पाव होतं, लादी पाव. आणि 200मध्ये हे 4. या एक पिठाच्या गोळ्यापासून तुम्ही लादी पाव, ब्रेड रोल, ब्रून पाव, ब्रेड,
लांबट पाव येतात ना, बर्गर पाव, ते दुसरे पण बर्गरसारखे दुसरे करतात ना ते लांबट पाव, असे 4 प्रकारचे ब्रेड तुम्ही बनवू शकता हा एक डो बांधला तर. आणि सगळ्यांची प्रोसेस सेम असते, फक्त त्यांचे आकार वगैरे आपण वेगळे वेगळे देतो. आता हे आपण दुसऱ्यांदा पीठ डबल व्हायला ठेवत आहोत. हे बघा, ह्याचे आपण कडक पाव, वरून आहे ना थोडं थोडं तेल, तेलाचा हात लावायचा, थोडंसं तेल घ्यायचं हाताला, प्रेस करायचं आणि पाण्याचा हात घेऊन असे थोडं थोडं दाबायचे. ते नंतर बरोबर होतील. असे आपण 300 ग्राममध्ये 9 पाव तयार केले. आणि हे आपण कडक पाव बनवणार आहोत, 2 पाव. आता हे कमीत कमी पण अर्ध्या तासाने डबल होईपर्यंत ठेवून द्यायचे. जे आपण मगाशी पीठ फुगायला ठेवलं होतं पावाचं, ते बघू शकता असं डबल झालेलं आहे. कमीत कमी आता थंडीमुळे त्याला जरा थोडा वेळ लागला, नाही तर उन्हाळ्यामध्ये अर्ध्या तासात होतात, 40 मिनटं तरी लागली. आता मी ओव्हन फ्रीट करायला ठेवले. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर पातेलं किंवा कढई खूप म्हणजे गरम करायची कमीत कमी 10 मिनटं पहिलं, आणि त्याच्यामध्ये मीठ घालून ते जरा खूप तापलं की मी त्याच्यामध्ये एका ट्रे ठेवायचे आणि 10 मिनटं ते सेट होऊ द्यायचं. आता मी ओव्हन फ्रीटवर ठेवला आहे. नंतर मी तुम्हाला 10 मिनिटांनी दाखवते. तर मी फ्रीट झाला की ते आतमध्ये ट्रे ठेवणार आहे आणि 10 मिनिटांनी पहिलं फ्रीट 10 मिनटं ठेवून नंतर थोडं सर्व्ह करणार आहे. हे बघा, मी उलट्या बाजूने ठेवलेले आहेत, किती चांगल्या प्रकारे शेकलेत. हे बघा, तुम्ही एकदा नक्की करून बघा. घरच्या घरी खूप छान पाव होतात आणि कमी खर्चामध्ये, आणि एकदम आपण साफसफाई घरामध्ये फरकच पडतो ना. नक्की करून बघा. पाहू शकता जे आपण कडक पाव बनवायला ठेवले होते, परत ते एकदम चांगल्या प्रकारे एकदम असे चांगल्या याने झालेले आहेत. आवाज वगैरे असे तुम्ही लादी पाव आणि ग्रिल पाव, कडक पाव एकदम बेकरीसारखी घरी बनवू शकता. तुम्ही एकदा नक्की करून बघा. धन्यवाद. व्हिडिओ